सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. वळसंगमध्ये आम्ही वळसंगकर बोर्डाची तोडफोड, ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया. चूक मान्य करून दुरुस्ती करण्याची अपेक्षा. जत तालुक्यातील वळसंग गावाच्या ओळखीचे आणि एकात्मतेचे प्रतीक मानला जाणारा आम्ही वळसंगकर हा स्वागत फलक अज्ञात व्यक्तींनी तोडफोड करून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली असून या प्रकारामुळे गावात संताप आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावाच्या अस्मितेशी निगडीत असलेल्या या फलकाची तोडफोड झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही पुढे येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर वळसंग ग्रामपंचायतीने गावाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. गावातील प्रमुख मंडळी, माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती, महिला बचत गट, युवक मंडळे, पोलीस पाटील अशा आशा कार्यकर्त्या तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम, परिसर सुशोभीकरण, वृक्ष लागवड, शाळांमध्ये LED TV बसवणे, शाळा परिसरात परसबाग तयार करणे अशा अनेक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गावाची ओळख अधिक दृढ व्हावी आणि अभियानाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोर मुख्य रस्त्यालगत आम्ही वळसंगकर असा आकर्षक फलक उभारण्यात आला होता. ग्रामस्थांच्या सहभागातून उभारलेला हा फलक गावातील एकात्मता, अभिमान आणि सामाजिक सलोख्याचे प्रतीक मानला जात होता. मात्र काही व्यसनाधीन तरुणांनी रात्रीच्या सुमारास जाणीवपूर्वक या फलकाची तोडफोड केल्याचे परिसरातील CCTV फुटेजमध्ये दिसून आले. सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर गावात मोठी चर्चा सुरू झाली. त्यानंतर ग्रामपंचायतीने CCTV फुटेज तपासून संबंधित तरुणांना बोलावून विचारणा केली असल्याची माहिती मिळत आहे. सुरुवातीला संबंधित तरुणांनी उडवाउडवीची भूमिका घेतली, मात्र जत पोलीस ठाण्यात CCTV फुटेज दाखवून समज दिल्यानंतर त्यांनी आपली चूक मान्य केली असल्याचे सांगितले जाते. तसेच नुकसान झालेला फलक नव्याने बसवून देण्याचेही त्यांनी मान्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कालावधीत गावात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास ग्रामपंचायतीच्या गुणांकनावर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने संयमाची भूमिका घेतली असल्याची चर्चा गावात आहे. यापूर्वीही काही सामाजिक वाद ग्रामस्थांनी परस्पर संवादातून मिटवल्याचे सांगितले जाते. 17 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या अभियानाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी गावकऱ्यांनी विशेष दक्षता घेतली आहे. वळसंग गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची समृद्ध पार्श्वभूमी लाभलेली आहे. केंचराया देव, संघतीर्थ दानम्मा देवी, करिभ्रम देव, जोगसिद्ध देव, मलकारसिद्ध देव यासारख्या देवस्थानांसह प्राचीन महादेव मंदिर, वीरभद्र मंदिर, दत्त मंदिर आणि शिव मंदिर यामुळे गावाला देवभूमीची ओळख प्राप्त झाली आहे. त्यामुळे गावात शांतता, सलोखा आणि सामाजिक ऐक्य कायम राखण्याची परंपरा असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त केली जाते. या घटनेनंतर अनेक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असला तरी चूक मान्य करून दुरुस्ती करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. गावासाठी आणि गावाच्या ओळखीकरिता उभारलेला हा फलक तोडणे चुकीचे आहे. मात्र चूक झाली असेल तर ती मान्य करून लगेच दुरुस्ती करणे हेच खरे धैर्य आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही ज्येष्ठ नागरिकांनीही याबाबत आपली भावना व्यक्त करताना सांगितले की गाव आपले आहे, गावाची ओळख आपली आहे. संबंधित तरुणांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून फलक पूर्वीसारखा उभारून दिला तर गावात सकारात्मक संदेश जाईल. सध्या गावातील चौकाचौकात या घटनेची चर्चा रंगत असून सर्वांच्या नजरा संबंधित तरुणांकडे लागल्या आहेत. त्यांनी आपली चूक सुधारून आम्ही वळसंगकर हा फलक पुन्हा पूर्वीसारखा उभारून गावाचा सन्मान आणि सौंदर्य कायम राखावे अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.